महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सातपूर स्वारबाबा नगरमध्ये गुरु शिष्य जयंती साजरी। दीक्षाताई लोंढे यांची प्रमुख उपस्थिती। शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि दीनदलितांचे कैवारी म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले। महाराष्ट्राच्या मातीत समतेचे बीज रोवलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सातपूर स्वारबाबा नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील प्रांगणात मोठ्या उत्साहामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माजी नगरसेविका तथा गटनेत्या दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अनेक वर्षांपासून सातपूर स्वारबाबा नगर तसेच सातपूर शहरात लोंढे परिवाराने आखून दिलेल्या 20% राजकारण, 80% समाजकारण या ध्येयानुसार एप्रिल महिन्यामधील अनेक कार्यक्रम अर्थातच सप्ताहाचे आयोजन करण्यात येते आणि यामध्ये अनेक कार्यक्रम यावेळी आयोजित करतात। यावेळी मातंग आघाडीचे जिल्हा प्रमुख परशुराम साठे, समाधान जगताप, विक्की लोंढे, सातपूर भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वास पगारे, रोहित जगताप, शेखर तलखे, सौरभ गायकवाड, अजय नवगिरे, कमलेश पगारे, विक्रांत साळवे, गौरव प्रधान, विशाल हिरे, विशाल कांबळे, अल्ताफ कोकणी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अधिक माहिती माजी नगरसेविका तथा गटनेत्या दीक्षाताई लोंढे यांनी दिली। सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने आज गुरु शिष्य जयंती आपल्या स्वारबाबा नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी साजरी करण्यात आली। या प्रसंगी सगळ्या प्रभागातील नागरिक, त्याचप्रमाणे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष साठेसाहेब, समाधान अंकल आणि सगळा वार्डातील परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला। या जयंतीला खरं तर महात्मा फुले यांच्या जयंतीच्या सगळ्या नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देते। महात्मा फुले यांचा जो काही मार्ग होता, ज्यांनी जे सामाजिक कार्य केलं होतं ते पुढच्या पिढीपर्यंत कळावं यासाठी ही जयंती आपण साजरी करत असतो। त्यांनी केलेले कार्य आपण बघायला गेलं तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, ज्यामध्ये त्यांनी मागासवर्गीयांना किंवा शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जो लढा दिला होता तो खरं तर न विसरण्यासारखा आहे। त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांसाठी न्याय आणि हक्काची त्यांनी लढाई लढली होती। त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत ही त्यांनी पेटवलेली होती आणि त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उभारली, ज्यामुळे आम्हा महिलांना शिक्षणाची सुद्धा संधी मिळाली। आणि त्यांच्या या लढ्यामुळे आणि त्यांची या लढ्याची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपण बघू शकतो की अस्पृश्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे जातीभेद हा कुठे संविधानामध्ये दिसून येत नाही, सगळ्यांना समान न्याय हा त्या ठिकाणी संविधानातून मिळालेला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून आपण ही गुरु शिष्य जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करत असतो। येत्या 14 एप्रिलला सिद्धार्थ चौक या ठिकाणी सुद्धा चेतन लोखंडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असून तरी सगळ्या नागरिकांनी 14 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजेला त्या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करते, थांबते आणि पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद।